नमस्कार, मी नवीन लादे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्हाला काही सांगायचं आहे. मी कालच साहेब जंतर मंतरवरून आलो आणि इतके भयानक दृश्य बघितलं की आपल्या या येणाऱ्या युवा पिढीला इतकी जबरदस्त आणि बेरहमीने मारहाण झालेली आहे. या दिल्ली पोलिसांनी इतकं मारलेलं आहे की त्यांच्या क्रूरता जी आहे ती स्पष्टपणे दिसत होती. पण ही क्रूरता जी च्या मागचं जो कारण असेल तर ज्यांनी गोधरा हत्याकांड केलेलं आहे ते यशस्वीपणे राबवलं. तसंच या पद्धतीने इथे करण्याचा जो एक प्रयत्न होता त्यांचा. साहेब, माझी एकच विनंती आहे आपल्याकडे की आपण महाराष्ट्राचे लाडके नेते आहात, मुख्यमंत्री आहातच, पण एक पिता म्हणून, एक वडील म्हणून या जनजी जे प्रोटेस्ट करतायत, जी येणारी युवा पिढी आहे, जे भारताचं भविष्य घडवणार आहे, जे आपण गेल्यानंतर आपलं युग सांभाळणारी लोक आहेत आणि हे जेट युगातली नवीन पिढी आहे. तर साहेब, पिता म्हणून कमीत कमी या मुलांना मार्गदर्शन करा, एक पाठिंबा जाहीर करा. माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे की मुलांनी जे आहे हे आंदोलन यशस्वीपणे राबवले. यांचं आयुष्यातलं पहिलं आंदोलन आहे साहेब. हे आंदोलन जे आहे यांनी दगड मारली म्हणून जे बोलतायत ते पहिल्या आयुष्यातल्या आंदोलनामध्ये काय डावपेच असतात हे त्यांना माहिती नाहीये. मग ते करू शकतात का? जनजी मुलं म्हणजेच हे या सोशल नेटवर्किंग जगातली मुलं आहेत. यांना लाख कोणी सांगावं पण ते वाईट कृत्य करणार नाही आणि केलेलं नाही. त्यांना मारत होते, त्यांना झोडत होते पोलिस. आता पोलिस होते का नव्हते का त्या पोलिसांचे परिधान करून आलेले काही गुंडे होते का? ते मार खातायत तर जसे वडिलांना बोलतात आपण मुलाला मारतो आणि ते मुलं बोलतात अजून मार अजून मार अजून मार म्हणून. तो प्रकार आहे त्यांचा. केविलवाणी मुलं आहे ती, केविलवाणी. आज आंदोलन चाललंय त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या मागणीसाठी, स्वतःच्या भविष्यासाठी आणि या पूर्ण भारताच्या मुलांसाठी, ही येणारी युवा पिढींसाठी. साहेब, तुम्ही पिता आहात, एक वडील आहात. एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलीसोबत एक सेल्फी काढा आणि द्या पाठिंबा या कॉक्रोच जनता पार्टीला. बघूया नंतर राजकारण, पक्षांतर किंवा ते जे कोण वरिष्ठ असतील ते नंतर. पहिले पिता म्हणून या भारताला न्याय मिळवून द्या साहेब, भारताला न्याय मिळवून द्या. सत्ता येते, सत्ता जाते, पक्षश्रेष्ठी येतील, पक्षश्रेष्ठी जातील, पण पिता म्हणून या महाराष्ट्रासहित या भारतात तमाम जनतेला न्याय मिळवून द्या साहेब. एक मुख्यमंत्र्यांनी जर ही लढाई जिंकली तर संपूर्ण भारतातील जेवढे मुख्यमंत्री आहेत राज्यातील ते देखील हेच आंदोलन करतील. एक सोशल नेटवर्किंग मध्ये फक्त आपल्या लेखीसहित एक फोटो पाठवा आणि पाठिंबा जाहीर करा कॉक्रोच जनता पार्टीला. बस एवढीच माझी कळकळीची विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे साहेब. एक आगळा वेगळा उपक्रम होईल आणि महाराष्ट्राने पुन्हा एकदा या देशाला वाचवलं, एक थोडंसं सिद्ध होईल साहेब आपल्या माध्यमातून. धन्यवाद.